जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्यास सुरू झालेले आहे। या संदर्भात तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात। यामध्ये महिला व मुलींना 1,500 रुपये प्रत्येकी महिन्यास त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल तर नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनवरती तुम्ही अर्ज करू शकतात आणि जर ऑफलाईन अर्ज करत असाल तर अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। ठीक आहे। महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्याआधी तुमच्याकडे पहिला आधार कार्ड, त्यानंतर दुसरं आहे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला, हे 3 डॉक्युमेंट। त्या व्यतिरिक्त 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे। ठीक आहे। दुसरं खूप इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर तिसरं म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड हे पिवळे किंवा केशरी असले पाहिजे। चौथे म्हणजे हमीपत्र। हमीपत्राची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो। आत्ताचं नवीन अपडेट झालेलं हमीपत्र आहे। ओके, हे सर्व तुम्ही ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये याचे फोटो पहिला काढून घ्या। ओके, त्यांची साईज असणार आहे 5 MB पर्यंत। हे सर्व डॉक्युमेंट तुमच्या मोबाईलवरती पहिला फोटो याचे काढून घ्यावे। ओके, चला तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया की आपण याचा फॉर्म ऑनलाईन लाईव्ह कसा भरणार आहे हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवून घेऊया। तर मित्रांनो, सर्वात पहिला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। ठीक आहे। त्यानंतर इथे हे ओपन करून घ्या। ओपन झाल्यावरती तुम्हाला ज्या महिलेसाठी हा अर्ज करायचा आहे त्यांचा इथे मोबाईल नंबर टाकून एक्सेप्ट टर्म अँड कंडिशनवरती टिक करून खालती स्वीकारा यावरती क्लिक करा। ठीक आहे। त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करा। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर जो इथे मोबाईल नंबर टाकला होता त्यावरती एक OTP येऊन जाईल। ठीक आहे। तो OTP इथे टाकून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा। व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल। यामध्ये प्रोफाईल अपूर्ण आहे, यामध्ये आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा। ठीक आहे। हे ऑप्शन ब्लू कलरचं ऑप्शन आहे ना, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे। त्या ठिकाणी तुमची प्रोफाईल अपडेट करून घ्या। त्यासाठी इथे ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे त्या महिलेचे ते संपूर्ण नाव टाकून घ्या। त्यानंतर इथे त्यांचा ईमेल ID असेल तर तो टाकू शकता, नसेल तर नाही टाकू शकत। ठीक आहे। त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो इथे निवडा, तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तो त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो इथे निवडा। ओके, निवडलं त्यानंतर इथे नारी शक्तीचा प्रकार, यामध्ये प्रकारामध्ये असं आहे की त्यामध्ये सामान्य महिला, बचत गट अध्यक्ष असाल, बचत गट सचिव असाल, बचत गट सदस्य असाल, इथे तुम्ही पाहू शकता खूप काय काय। ठीक आहे। ते इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या। सर्व माहिती अपलोड केल्यानंतर इथे अपडेट करून घ्या। इथे तुमची प्रोफाईल पूर्ण अपडेट झालेली आहे। ओके, तर इथे तुमचे नाव दिसणार आहे, ईमेल ID जर तुम्ही टाकला असेल तो दिसेल आहे, त्यानंतर मोबाईल नंबर इथे आहे, तुमचा जिल्हा कुठला आहे, तालुका कुठला आहे ते इथे दिसणार आहे। ओके, त्यानंतर नारी शक्तीचा तुम्ही प्रकार कुठला निवडलेला आहे तेही इथे दिसणार आहे। ओके, इथे तुमचा प्रोफाईल अपडेट झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथे खाली नारी शक्ती दूत म्हणून दिसते, त्या ठिकाणी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असं पेज ओपन येईल। तिथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, ठीक आहे, त्याच्या खाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याच्यानंतर महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा ते इथे तुमच्या इथे दिसणार आहे। ठीक आहे, त्याचं जे स्टेटस आहे ते इथे दिसणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथे तुम्हाला सर्वप्रथम महिलेचे संपूर्ण नाव इथे टाकून घ्यायचे आहे, जे तुमचे आधार कार्डवरती आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहे। ठीक आहे। त्यानंतर इथे खालती दिलेले आहे पतीचे किंवा वडिलांचे नाव, जर लग्न झालं नसेल तर वडिलांचे नाव, लग्न झालं असेल तर पतीचे नाव। ठीक आहे, पतीचे नाव इथे पूर्ण टाकून घ्यायचे आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, जर पती इथे निवडला तर खाली महिलेचे लग्नापूर्वीचे नाव इथे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर तिचं जन्मतारीख काय असणार आहे तेही इथे अपलोड करून घ्यायची आहे। ठीक आहे। त्यानंतर अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती, यामध्ये खालती अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, अर्जदाराच्या आधार कार्डवरती जो पत्ता आहे तो इथे पूर्णपणे इथे टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित। ओके,
आधार कार्ड बघूनच तुम्ही हा फॉर्म पूर्ण भरायचा आहे. त्यानंतर त्याचा जिल्हा निवडा, ते जर गाव किंवा शहर असेल ते निवडा. जर तुमच्या ते ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा नगरपालिका असेल तेही इथे निवडू शकता. ठीक आहे. त्यानंतर ते तुम्ही जिथे राहता तिकडचं पिनकोड आहे जे आधार कार्डवरती आहे. त्यानंतर इथे तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर करताना जो मोबाईल नंबर तुम्ही यूज केलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. संपूर्ण अपलोड केल्यानंतर इथे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहेत का तुम्ही? जर घेत असाल तर होय करा, नाहीतर नाहीवरती क्लिक करून टाका. ठीक आहे. त्यानंतर खाली विवाह स्थितीमध्ये अविवाहित असाल तर ते सिलेक्ट करा, विवाहित असाल तर सिलेक्ट करा, विधवा असाल, त्यानंतर परिकत्या असाल, त्याचे निराधार असाल, घटस्फोटित असाल तेही इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे खालती दिलेला जर महिलाचा जन्म परराज्यात झाला असेल तर तुम्ही इथे होय किंवा नाही सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बँकेचं तुमचं जे बँक तुमची असेल, ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे त्या बँकेचं पूर्ण नाव इथे द्यायचं आहे. ठीक आहे. व्यवस्थित पूर्ण नाव इथे देऊन ठेवा. त्यानंतर बँक खातेधारकाचं नाव, ठीक आहे, तुमच्या नावावरती बँक अकाउंट आहे, ज्या महिलेच्या नावावरती बँक अकाउंट आहे त्यांचं इथं संपूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरं आहे बँक खाते क्रमांक. बँक खाते क्रमांक जो आहे तो तुम्ही इथे व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा, काही चुका न होता. त्यानंतर तुमच्या पासबुकवरती एक IFSC कोड असतो तेही इथे व्यवस्थितपणे भरून घ्या. त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का ते एकदा तपासून पहा. जर जोडला असेल तर होय करा, नाही तर नाही याच्यावरती सिलेक्ट करा. आता सगळ्यांचे जोडले गेलेले आहेत त्याच्यामुळे होयवरती क्लिक करा. तर सर्व खाली कागदपत्रे अपलोड करण्यात यावी. या ठिकाणी आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे, अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे केशरी रेशन कार्ड, त्याच्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र, त्याच्यानंतर बँक पासबुक, महिलेचा जन्म परराज्यात असल्यास तेही तुम्ही इथे कागदपत्रे भरू शकता. तर सर्वप्रथम आधार कार्ड हा तुमच्याकडे 5 MB पर्यंत कमी जो फोटो आहे तो इथे तुम्ही अपलोड करू शकता. जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला हे तिन्ही नसेल तर त्यासाठी सुद्धा 15 वर्ष, ठीक आहे, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र हेही इथे चालणार आहे. जो अर्जाची हमीपत्र आहे तोही इथे संपूर्ण तुम्ही अपलोड करून घ्यायचा आहे. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवत आहे. ओके. बँक पासबुक जर तुमच्याकडे असेल तर भरा, नसेल तरीही चालेल, असं काय नाही आहे की असायलाच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर इथे अर्जदाराचा फोटो हा 2 प्रकारे, म्हणजे तुम्हाला हा फोटो लाईव्ह काढून द्यायचा आहे जो अर्जदार आहे त्याचा. त्याच्यानंतर माहिती जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमची सर्व माहिती इथे अपलोड झालेली आहे. इथे सर्व तुमची जी माहिती आहे ती इथे एकदा तुम्ही तपासून पाहावा कशा प्रकारे आहे, तुमचं काही इथे चुकलेलं आहे की नाही ते तुम्ही एकदा इथे नीट काळजीपूर्वक वाचू शकता. इथे खालती तुमचे जे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत तेही इथे तुम्हाला सगळे व्यवस्थितपणे दिसणार आहे. ठीक आहे. ते एकदा तुम्ही नजर मारून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खालती सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर जो तुमचा मोबाईल नंबर होता त्याच्यावरती तुम्हाला एक व्हेरीफाय म्हणून एक OTP येईल. तो OTP इथे व्हेरीफाय करून घ्या. ओके. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या कार्डची यापूर्वी केलेले अर्ज, म्हणजे तुमच्याकडे तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्याची सर्व स्थिती इथे दिसणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. या योजनेचा लाभ सर्व महिलांनी घेतला पाहिजे. मित्रांनो, फॉर्म भरला नसेल त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या फॉर्म भरण्याची प्रक्रिया माहिती पडली पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.